आपण देवाकडे जातो आणि विविध प्रकारच्या मागण्या करायला लागतो, की देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला पैसा दे, देवा मला यश दे, मला या स्पर्धेत मला अव्वल दर्जाचं यश मिळू दे. अशा प्रकारच्या मागण्या आपण देवासमोर करायला जातो. पण कधी आपल्याला हा प्रश्न पडत नाही, की देवाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? देवाला काय पाहिजे आपल्याकडून? देवाला आपल्याकडून नैवेद्य पाहिजे का? देवाला आपल्याकडून कोणतं आपण उपास-तापास केलेलं पाहिजे का? की कोणता चढावा म्हणतात असं काही हवंय का? नाही. देवाला आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे आणि ती म्हणजे सद्गुणांचं पालन करण्याची अपेक्षा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक चांगला व्यक्ती बनून दाखवणे. ह्या देवाने आपल्याला जन्म दिलाय ना, ह्या देवाने आपल्याला बुद्धी दिली विचार करायला. या देवाने आपल्याला आजूबाजूची लोकं दिली, जे आपल्यावर प्रेम करतायत, ज्यांच्यावर आपण प्रेम करतोय. मग यांच्याशी भांडणं कशाला करायची? यांच्याशी वैर का धरायचं? कोणी जर आपल्याला प्रेमानं बोलत असेल, तर त्याच्याशी कुचकं का वागायचं? किंवा जर कोणी कुचकं वागत असेल, तर त्याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा त्याचा नाद सोडून द्या. आपण तरी चांगले व्यक्ती बनून जगूच शकतो ना. म्हणून देवाकडे काही मागण्यापेक्षा आपणच जर चांगले व्यक्ती बनून जर जगून ह्या देवाला दाखवलं, तर देव खऱ्याच अर्थाने प्रसन्न होईल, असं मला वाटतं.